रवळगाव तालुका कर्जत येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद. टोळीतील 3 आरोपीकडून 1,23,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी. माननीय श्री मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी दिनांक 19/7/2026 रोजी गुप्त माहितीदारामार्फत बातमी मिळाली की कोंभळे ते मिरजगाव जाणाऱ्या रोडवर काही इसम अंधारामध्ये संशयितरित्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. नमूद बातमीच्या अनुषंगाने संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून पथकास मिळालेल्या बातमीनुसार कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले. वरील पथक हे 19/7/2026 रोजी माहितीच्या अनुषंगाने तत्काळ कोंभळी ते मिरजगाव रोडवर दरम्यान रवळगाव गावाच्या अलीकडे जाऊन खात्री केली असता रोडच्या कडेला 3 मोटरसायकल लावून 6 इसम संशयितरित्या थांबलेले दिसून आले. तेव्हा पथकाने 3 इसमांना ताब्यात घेतले व 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव संदीप नटवर राठोड, वय वर्ष 32, राहणार बालाजी फ्लॅट, फंडवस्ती, रांजणगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आदित्य उर्फ गोला बलराम शेखावत, वय वर्ष 27, राहणार पानमळा वस्ती, कुसेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. करण भगत शेखावत, वय वर्ष 24, राहणार पानमळा वस्ती, कुसेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे असल्याबाबत सांगितले. तसेच ताब्यातील संदीप नटवर राठोड यास पळून गेलेल्या इसमांचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्यांची नावे मच्छिंद्र काकाभाऊ राठोड, साम्यदेव मनीलाल राठोड, महेंद्र रामा राठोड असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून 100 रुपये किमतीचे 1 लोखंडी काटवणी, 23,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 100 रुपये किमतीचा 1 चाकू आणि लाल मिरची पावडर 1 प्लास्टिक पिशवीमध्ये, 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल असा एकूण 1,23,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपीकडे आणखी काही गुन्हे केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 772/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305, 324(4) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. वर नमूद ताब्यातील आरोपी यांच्या विरुद्ध मिरजगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 289/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5), 310(6), 313 सह आर्म ऍक्ट 425 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे हे करत आहे. सदरची कारवाई माननीय श्री मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.